आता एक सविस्तर बातमी। गेली 2 वर्ष ज्या खासदाराचा तुम्ही आवाजही ऐकला नसेल तीच व्यक्ती सत्तेत गेल्याच्या 48 तासातच महाराष्ट्र पोलिसांना आव्हान देतोय। पत्रकारांना शिव्या देऊन मारण्याची धमकी देऊ लागलाय। यावरती सरकार काही कारवाई करेल की मग फक्त तीव्र नाराजी व्यक्त करून वेळ मारून देईल, बघूयात त्यावरचा रिपोर्ट। ए भाई बस ना, बंद कर ना, आता बंद कर, नाहीतर भाई मी विसरून जाईल मी खासदार आहे, तुम्ही काय आता परत आले तर मारून पाठवणार तुम्हाला। पण लिहा, रेकॉर्ड करा, सांगा तिकडे कमिशनरकडे जाऊन कंप्लेंट करा। अरे काय बोलताय गेला आणि येऊ नका माझ्याकडे, काय घ्यायला आला तर मारणार होता। पोलीस कमिशनरला चॅलेंज देत धमक्या आणि शिवराळ भाषा वापरणारा हा व्यक्ती तुम्हाला गल्लीतला गुंड वाटू शकतो, पण हा माणूस महाराष्ट्र राज्यातला खासदार आहे। गेली 2 वर्ष विरोधात असताना या माणसाचा आवाजही निघत नव्हता। आता त्याच व्यक्तीनं फुटून सत्तेचा साथ चढवला आणि त्याच्या 48 तासातच माजही आला। निवडणुकीवेळी निष्ठा आणि इमानदारीवर भाषणं जोडणारे हे खासदार संजय दिना पाटील फुटून शिंदे गटात सामील झाले। वडील फुटल्यानंतर नगरसेवक मुलगी मात्र आपण ठाकरेंशी एकनिष्ठ असल्याचे दावे करते। त्यावर प्रश्न विचारताच खासदारांना मिरच्या झोंबल्या। पत्रकारांना आईवरून शिव्या देत जीवे मारण्याची धमकी दिली। कॅमेरावर बोलतोय आणि हे सारं कमिशनरला जाऊन सांगा असं म्हणत या खासदारानं पोलिसांच्या अस्तित्वावर सुद्धा सवाल केले। आणि कुठे काय कॅमेरावर बोललोय ना, का मागून थोडी ना बोललोय, कॅमेरावर बोललोय। जे बोललोय जे आहे ते समोर जाणार ना। जे करणार बघा, जे करणार ते भोगणार। हा राजुल पाटील संदर्भात पाहिलं गेलं तर अरे भाई कशाला बस झाला ना, आता तुला बोललो 2 मिनिटं बोलायचं होतं, बोलणारच नव्हतं, बोललो ना भाई। आता किती कशाला हे करतोय, चल बस माझ्या बरोबर, बस ना गाडीत, चल बोलता बोलता एवढं बोलायचं तेवढं बोलू, चला कशाला इज्जत देतो भाई, घे ना यार, कशाला। ठीक आहे जरा माझं हे बघू नका तुम्ही, अति करताय। ए भाई बस ना, बंद कर ना, आता बंद कर, नाहीतर भाई मी विसरून जाईल मी खासदार आहे, तुम्ही काय पहिला पण सांगितलंय मी। इज्जत करतोय, इज्जत करा, सांगतोय बरा, तुम्ही उगाच माझ्या गाडीत बोट घालतात आहे, रेकॉर्ड कर। इज्जत करतो, उगाच डोक्यात जाऊ नका, उगाच डोक्यात जाऊ नका। घराखाली उघड देतो, जेवतोय तुम्हाला, जेवायला देतोय, काय उगाच त्यांच्याकडे जाल, ते बोलतात ना मला, मी बोलणार नाहीये। आता परत आले तर मारून पाठवणार तुम्हाला। पण जे बोलत लिहायचं ते लिहा, लिहा, रेकॉर्ड करा, सांगा तिकडे कमिशनरकडे जाऊन कंप्लेंट करा। इज्जत करतोय तुम्हाला, सहन करतोय, खूप दिवस सहन केलं तुम्ही दिली बाईक, बरोबर। हा माझून कशाला घुसताय, फक्त एवढंच। अरे लिमिट आहे कुठल्या गोष्टीची, बोलली आहे ना ती, सांगितलं ना सर्व। काय बोलू दे, अरे काय बोलू दे आणि येऊ नका माझ्याकडे, काय घ्यायला आला तर मारणार होता। फुटल्यानंतर याच 6 खासदारांना सरकारनं Y+ सुरक्षा दिली आहे। खासदारांच्या चौतर्फा बंदूकधारी पोलीस आणि बंदोबस्तांचा ताफा फिरतोय। लोकांच्या कराचा पैसा अशा शिवराळ आणि धमकीबाज लोकांना सुरक्षेसाठी खर्च केला जातोय का, असाही सवाल आहे। लिहा, रेकॉर्ड करा, सांगा तिकडे कमिशनरकडे जाऊन कंप्लेंट करा। हे लिहून घे, रेकॉर्ड कर, काय करायचं कंप्लेंट करायची कर, पोलिसांच्या त्यांच्या समोर सांगतोय। रेकॉर्ड करा आणि सांगा, तुम्ही आता मला विचारायला आले तर मार खाणार, काय लिहायचं ते टाका, रेकॉर्ड करा, परत बोलतो माहिती का, रेकॉर्ड करा, कंप्लेंट करा। अरे काय बोलू गेला आणि येऊ नका माझ्याकडे, काय घ्यायला आला तर मारणार होता। तिकडे धाराशिवचे फुटीर खासदार ओमराजे निंबाळकरांची सुद्धा सत्तेत जाताच भाषा बदलली आहे। महिन्याभरापूर्वी ठाकरे गटात असताना हेच निंबाळकर गद्दार, खोके आणि दमदाटीनं माणसं फोडली जात असल्याचा महायुतीवर आरोप करत होते। आता तोच प्रश्न त्यांना विचारला जाऊ लागल्यावर ते चिडू लागले। दबाव का है किसी पे, जिससे की बातें चल रही है कि सांसदों पे दबाव है? कौन काय का दबाव, काय अरे लीडर लोग बोले, अभी मेरा बोलने की जरूरत है क्या, काय का दबाव और काय का क्या, ऐसा कोई दबाव कर सकता है क्या, ऐसा किसी को कोई लल्लू पंजू है क्या हम लोग, क्या कोई दबाव करेगा और कुछ होएगा, कैसा बात कर रहे हैं यार आप। हाँ ऐसा कुछ हो म्हणजे उद्धव ठाकरे सोबतच राहणार तुम्ही, म्हणजे हे विचारायची गरज कशाला आहे। जी चर्चा आहे, चर्चा तर काही करतात का लोक, ते काय सर्व चर्चेला सर्व उत्तर देत राहायचं काय, असं काय कोणी काही बोलणार आहे। शिंदे साहेबांनी तुम्हाला काही सकाळी फोन करून नाराजी व्यक्त केली का, बाबा काहींनी फोन केले तुम्हाला? नाही नाही, मला कशाला करतील या वक्तव्यासंदर्भात? अरे मर्द लोकांबरोबर गेलोय तर मर्दांची कदर करतात, असं
नाराजी व्यक्त नाही करत. शाबासकी दिली आहे त्याने मला. कुणी गदारी करायची तलब काय करणार नाही असं मला खात्रीनं वाटतंय आणि करू दिली. माणसानं ज्या पक्षात आलंय निवडून त्या पक्षात प्रामाणिक राहावं. आज आमदार आपण निवडून द्यायचे आणि त्याने उद्या व्यवहार करायचा आणि सरकार बनवायचे असं जर चाललं तर मग या निवडणूक प्रक्रियेला काय अर्थच राहणार नाही ना. तुम्ही निवडून कुणाला बी द्या, आम्ही उद्या व्यवहार करतो. कोण 50 ला इकल, कोण 100 ला इकल, याला काय अर्थ आहे. मी आता बोललोय काय कसला दबाव कसला काय संबंध आहे का माझा काय भावाचं नाव होतं काय बोलता दबाव बिभावला मी नाही घाबरत. माझं आयुष्य सगळं संघर्षात गेलंय त्यामुळे दबावला घाबरणार ओमराजे नाही. काल परवा खासदार संजय दिना पाटलांनी बॉम्ब फेकण्याचं विधान केलं. त्यावर पोलिसांना चॅलेंज दिलं. पत्रकारांना जीवे मारण्याची धमकी देत शिवराळ भाषाही वापरली. त्यामुळे सरकार अशा खासदारावर कधी आणि काय कारवाई करतंय हे पाहणं महत्त्वाचं असेल. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी.